वृत्तेश्वर सारख्या पावनभूमीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या या 3 दिवसीय कार्यशाळेसाठी तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम मी तुमचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये जे चळवळीमध्ये जे विद्यार्थी काम करतात त्यामध्ये अभिजित गोविंदवाड, कृतिका दुबे, अनुष्का निंबाळकर, श्रावणी भोसले, साक्षी रासनकर, दीपाली शिंदे, संकेत कोटपोडे, कीर्ती कोटपोडे, अमृता कोटपोडे, पृथ्वी पायकर यांच्यासाठी एक जोरदार कारण की ही चळवळ म्हणजे साधीसुधी चळवळ नाही विद्यार्थी परिषद म्हणजे। कारण की या विद्यार्थी परिषद मधला जो विद्यार्थी या शिबिरामध्ये 3 दिवसामध्ये जे आपलं या ठिकाणी जे शिकणार आहे, जे तुम्ही जे अवगत करणार आहे, हे तुमच्या यशासाठी हे नक्कीच 3 दिवसीय शिबिर तुम्हाला या ठिकाणी कामी आल्याशिवाय राहणार नाही। मला संकेतचा फोन आला, कृतिकाताईचा फोन आला की आपल्या 3 दिवसीय शिबिराचं आज उद्घाटन आहे, तुम्ही त्या उद्घाटनाला तुम्हाला यावं लागेल। तरी माझी तब्येत बरोबर नाही, मी 3 दिवसा पहिले केदारनाथला जाऊन आल्यामुळे मला सर्दी कसा मला अजून पण बरा नाही। पण मी म्हटलो विद्यार्थ्यांसाठी काही असेल तुम्ही तिथे जायला तयार आहे, करण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्या पुढे उभा आहे। खरं तर 2004 साली 4 ते 6 मध्ये मी विद्यार्थी परिषदचा पाचोलीचा शहर मंत्री होतो। तिथं माझ्या बरेचसे चेहरे माझ्या ओळखीचे 5 जण आता तिथं लहान होते, बरेचसे मुलं आहेत, काही माथाडी शहरातून आलेले। त्यावेळेस मी शहर मंत्री झालो आणि माथाडी शहरामध्ये फ्लेक्स लावला, विद्यार्थ्यांनी लावला शहर मंत्री म्हटल्यानंतर त्यांना वाटलं कोण मंत्री मी ते झाला काय कुठला। तर ज्यावेळेस तो बोर्ड त्या गावामध्ये लागला त्यावेळेस मला कोणी बोलत नव्हते की कोण अंमल करेल। मला 2-3 राजकारण्यांचे फोन आले पाथर्डी शहरात, तुझं फ्लेक्स लागलाय नेमकी काय तू मंत्री झाला? मी बोलला आम्ही शहराचा मंत्री झाला। तो याच मंत्री म्हणे